शाळेचे स्नेहसंमेलन मराठी निबंध. स्वागतम. आपण सर्वजण आमच्या शाळेच्या कुटुंबातील सदस्य आहात. ह्या शब्दांनी शालेय गृहात गुंज उठली होती. गेल्या महिन्यात आमच्या शाळेच्या राज्यत्व महोत्सवाची संमेलनाचा अनुभव मी कधीही विसरणार नाही. हा कार्यक्रम केवळ भेटगाठ नव्हता, तर विसरलेल्या आठवणींचे पुनर्जन्म, मैत्रीचा गठ्ठा घट्ट करण्याचा प्रयत्न आणि शालेय जीवनाचा सुवर्णयुग पुनर्पाठ होता. सकाळी शाळेच्या प्रांगणात विविध पिढ्यांचे विद्यार्थी गोळा झाले होते. काही जण काळ्या केसांमध्ये चांदण्यासारखे पांढरे केस घेऊन आले होते, तर काही आपल्या लहान मुलांना घेऊन आले होते. प्राचार्यांनी सांगितल्याप्रमाणे स्नेह संमेलन म्हणजे काळाचा पडदा चिरून मागे वळून बघण्याचा एकमेव मंत्र. कार्यक्रमाची सुरुवात मुलांच्या स्वागत नृत्याने झाली. त्यानंतरचा क्षण अविस्मरणीय होता. पूर्व विद्यार्थ्यांचा परिचय. प्रत्येक जण उभा राहून आपले नाव, वर्ष, सध्या काय करतो हे सांगत होता. डॉक्टर, शिक्षक, उद्योजक, प्रत्येकाच्या यशाने शाळेच्या छानाला गर्वाने उंचवले होते. माझे जोडे शिक्षक डोळ्यात अश्रू घेऊन हसत होते. हीच तर आमची खरी मोठी परीक्षा आहे. दुपारच्या जेवणात आठवणींचा मसाला चवीला लागला. माझ्या वर्गाचे मित्र एकाच टेबलावर जमले. आम्ही शिक्षकांना टिपण्याच्या युक्त्या, परीक्षेच्या घाई, नकला करणे, शेवटच्या बेंचवरच्या गप्पा, प्रत्येक आठवणीवर असताना आमच्या डोळ्यात पाणी आले होते. एका मित्राने म्हटले, शाळेच्या भिंतींनी आपले बालपण ऐकले आहे. आज आपण त्या भिंतींना आपल्या यशाची कहाणी ऐकवतो. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झाले. पूर्व विद्यार्थ्यांनीच गाणी, नाट्यप्रयोग आणि कविता सादर केल्या. एका 70 वर्षीय माजी विद्यार्थ्यांनी ग गणपती हे गाणे मस्तकावर हात ठेवून गायले. तेव्हा सर्वांनी त्याल्याचा गजर केला. शेवटी दिवे लावण्याच्या कार्यक्रमात शाळेचे पहिले प्राचार्य, सध्याचे प्राचार्य आणि भविष्यातील विद्यार्थी हे त्रिवेणी संगम एकत्र आले होते. प्रकाशाच्या लाटामध्ये पिढ्यातून वाहत जाणारा ज्ञान प्रवास दिसत होता. निरोपाच्या वेळी प्राचार्यांनी सांगितले ते शब्द माझ्या हृदयात कोरले गेले. शाळा कधी इमारत नसते, ती तुमच्या आठवणीत जगणारा एक सजीव आत्मा आहे. तुम्ही परत या, तेव्हा हा आत्मा पुनर्तरुण होतो. स्नेह संमेलनाचा दिवस संपला, पण मैत्रीचे दिवे अजूनही माझ्या मनात तेवत आहे. अशा भेटी म्हणजे आयुष्याच्या झुळकीतून वाहत जाणाऱ्या प्रवाहात थांबून एकमेकांना थंडी, गरमी, विचारांचा धन्यवादाचा धणी. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.